नमस्कार मित्रांनो. येणारे आता आगामी मैदान आहे, एक मोठं मैदान आहे. त्या मैदानाचं नाव काय माहीत नाही, परंतु आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की बक्कासूर या बैलगाडा क्षेत्रातला देव, 12 वेळा हिंद केसरी असलेला बक्कासूर आणि शाकीर पठाण यांचा हिंद केसरी राजा, ही जोडी आपल्याला लवकरच पळताना दिसेल त्या आगामी मैदानामध्ये. नक्कीच कोणतं मैदान आहे ते सांगू तुम्हाला, परंतु चर्चा चालू झाली आहे. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे या बक्कासूरला कोणताही नंदी द्या, त्या नंदीला घेऊन तो एक नंबर करतो, गुलाल घेतोच. परंतु अलीकडे काही मैदान तुम्ही बघितलं, बैलाला बॅड पॅच मिळतोय, नशीब साथ मिळत नाहीये. कधी बैल चांगला मिळतोय तर फाटी व्यवस्थित नाही, आणि कधी फाटी व्यवस्थित असली तर पहिला व्यवस्थित नाहीये. त्याच्यामुळे नक्कीच बक्कासूरला कमबॅक करावंच लागेल त्याच्या फॅनसाठी, त्याच्या सगळ्या आवडत्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. नक्कीच कमबॅकचं दुसरं नाव बक्कासूरच आहे, आणि लवकरच आपल्याला बक्कासूरचं कमबॅक बघायला मिळेल. कारण की संबंध महाराष्ट्र खूप नाराज आहे बक्कासूर फॅन्स. कारण कालच्या मैदानामध्ये बघितलं तुम्हाला, आता मी सांगायची गरज नाहीये, फाटी व्यवस्थित नव्हती. ज्या ठिकाणी बक्कासूर आला त्या ठिकाणी सेमीला, आणि बक्कासूरच नाही बाकीची सुद्धा बैल त्यातून पळले, त्या फाटीतून 5 ते 8 फाटीमधून. तिथून बैलांचा थोडासा पाय लचकलाय, कारण व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय बैल पाळताना. परंतु असू द्या, जी झालं ते झालं, मागच्या चुका काढून काही उपयोग नसतो, आणि नक्कीच नव्याने सुरुवात करायची असते. आणि नक्कीच बक्कासूर आणि शाकीर पठाण यांचा हिंद केसरी राजा हा पळताना दिसेल आपल्याला लवकरच. कारण शाकीर पठाण यांना तुम्ही माग पण प्रश्न विचारलेला होता की बक्कासूर आणि राजा कधी जोडी बघायला मिळेल, परंतु त्यांनी सांगितलेलं हा लवकरच पळेल ही जोडी. परंतु नक्कीच ती वेळ ही आलेली आहे, आणि लवकरच आता एक मोठं मैदान होतंय, जवळच येते तारीख, जवळ सांगतो कमेंट्समध्ये. मी नक्कीच व्हिडिओ बनवेन कोणत्या मैदानात पळणार आहे. परंतु चर्चा चालू झाली, चर्चा रंगली, कारण की राजाचं कौतुक सुद्धा झालं पाहिजे. कारण की त्या बैलानं सुद्धा दाखवून दिलंय. ज्यावेळेस राजा आणि सम्राट ही जोडी अगोदर तुम्ही बघितलं, कराडमध्ये मैदान होतं, सांगली जिल्ह्यामध्ये मैदान होतं, 5 लाखाच्या मैदानामध्ये ज्यावेळेस या गाडीनं सुट्टा गट काढला, त्यावेळेस वाटलं चला सुट्टा काढला म्हटलं तर हाय ताकद काहीतरी आहे बैलामध्ये, काहीतरी धमक आहे. सेमी सुद्धा सुट्टा काढला. नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला एक चर्चा रंगली की काही बैल कुठून आले ते नक्की. आणि ज्यावेळेस बैलानं फायनल बी सुद्धा सुट्टा काढला, त्यावेळेस समजलं की ही बैल जी आहेत ती छत्रपती संभाजीनगरकरांची बैल आहेत, शाकीर पठाण यांची बैल आहेत, आणि स्वतः मालक, स्वतः ड्रायव्हर. आणि नक्कीच या राजानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला. आदत वयापासून तो धुमाकूळ घालतोय. आदतमध्ये मोठ्या 5 लाखाचं बक्षीस मिळवलं बक्कासूर. नंतर असा दुसरा बैल असेल, नाही तिसरा बैल असेल, बक्कासूर 1 नंबरचे बैल आहेत या बैलगाडा क्षेत्रातील. त्यांनी आदत वयामध्ये थार जिंकलेले आहे. आणि नक्कीच आता बक्कासूरचं नियोजन जे आहे ते लवकरच लवकर होईल. शाकीर पठाण यांच्या राजासोबत गाडी कुठूनही लागू द्या, मग पब्लिकनं लागू द्या, किंवा उजव्या साईडनं किंवा डाव्या साईडनं. बक्कासूर उजव्या साईडनं डाव्या साईडनं दोन्ही खांदी पळतो. आणि राजा तर माहित आहे डाव्या साईडनं काय पळालाय काल, काय त्या बैलाला खरंच कौतुकाची पात्र आहे तो बैल. कारण की संबंध महाराष्ट्रानं बघितलं, पब्लिकनं सेमीफायनल काढलाय, त्यानं चेष्टा नव्हती बरं का. कारण की रथी महारथी त्या मैदानामध्ये होते. आणि काल असं वाटत होतं महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा जलवा ही जोडी सहज 1 नंबर करते की काय. ना कुणाच्या आद्यात ना कुणाच्या मध्यात एकदमच घुसला हा राजा. आणि त्या नाशिकचा बैलाचं सुद्धा कौतुक करावं, त्या बैलाला साथ दिलेली असती तर राजा इथपर्यंत गेला नसता. आणि नक्कीच तो सुद्धा बैल एक चर्चेमध्ये आलाय. ज्यावेळेस मोठं मैदान असतं त्या मैदानामध्ये ज्यावेळेस बैल पळतो, 1 नंबर करतो, गुलालामध्ये राहतो, त्यावेळेस त्या बैलाची एक चर्चा होते, चर्चा रंगू लागते महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शौकीनांमध्ये. परंतु आता बघितलं तुम्ही, शाकीर पठाण यांच्या दावणीला अनेक नंदी आहेत, त्यांनी सांगितले भरपूर नंदी आहेत, परंतु त्यांना जो आहे तो फेऱ्यासाठी वेळ सुद्धा मिळत नाही. कारण की त्यांचं पूर्ण लक्ष जे आहे
ते सम्राट आणि राजावरतीच आहे. त्यांनी एक चांगला नंदी घडवला, तुम्ही बघितलं. अमित भाडे यांनी तो खरेदी केलेला चिमण्या, नक्कीच संबंध महाराष्ट्रानं त्या तो बैल आता बघितलं काय पळतोय तो. परंतु मोठ्या मैदानामध्ये तो एक नंबर करत नाहीये असं मी नाही म्हणत, सगळं त्याचं रेकॉर्ड असं म्हणतं चिमण्याचं. बाकीच्या मैदानामध्ये तो एक नंबर करतोच. चिमण्या सुद्धा चांगला पळाला काल, परंतु खराब फाटीमुळे चिमण्याचा पाय थोडासा लचकला. नाहीतर चिमण्या सुद्धा आणि चिक्क्या सुद्धा प्रबळ दावेदार होते त्या कालच्या मैदानामध्ये. आणि तसंच घोटच्या सर्जाचं नशीब सुद्धा बघितलं तुम्ही, काल पब्लिकने गाडी लागली. चला असू द्या, शेवटी नशीब पण साथ द्यावं लागतं. राजाचे काल स्टार चांगले होते. दोन शेवटी त्या फाटीतनं गाड्या लागल्या, ज्या फाटीत खराब नव्हत्या त्या ठिकाणी चांगल्या फाटीतनं लागल्या गाड्या लागल्या राजाच्या. आणि बघूया आता बकासूर आणि तो राजा शाकीर पठाण यांचा काय कमाल करतोय. आणि जर गाडी जर पळाली ही त्या मैदानामध्ये दिसती, खर्च चालू आहे कोणत्या मैदानात बघूया. गाडी एक नंबर 100% कळेल. कितीही गाडी पब्लिकने लागू द्या, दोन्ही बैल पब्लिकने पळणारे आहेत, न भिणारे आहेत. आणि बघूया, आणि राजाला जे आहे ती मोठी मागणी 100% येईल. ज्यावेळेस बैल मोठ्या मैदानामध्ये एक नंबर करतो त्यावेळेस त्या मैदानात बक्कासूरच, तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ज्यावेळेस बक्कासूर महिब्यानं थार जिंकली त्यावेळेस तुम्ही बघितलं महिब्याला 1 कोटीची मागणी आलेली होती, परंतु सरांनी दिला नव्हता. महिब्या घरणिकीचा राजाने एक नंबर केला होता हिंद केसरीच्या मैदानामध्ये, तिथे सुद्धा 1 कोटीची राजाला मागणी आली होती घरणिकीच्या. आणि नक्कीच आता शाकीर पठाण यांच्या राजाने सगळ्यात टॉपचे नंदी काल मैदानामध्ये होते, ते त्यांना पराभूत करून दाखवून दिले की तो या बैलगाडा क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. मैदान कितीही मोठं असू द्या, कितीही पब्लिक असू द्या, तो शाकीर पठाण यांच्या नावासाठी पळतोय. आणि नक्कीच त्या बैलाला 1 कोटीच्या आसपास 100% मागणी येईल. अजून कन्फर्म नाही पण मागणी येणार, कारण की त्या बैलाला खरंच धमक आहे पब्लिकमधून. जो बैल पळतो तो खरंच 1 कोटीसाठी पात्र आहेच. आणि नक्कीच राजाला एक मोठी मागणी येईल, 100% येईल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि माझा दुसरा चॅनल आहे त्या चॅनलवरती नक्कीच तुम्ही, तिथं पण माझे व्हिडिओज असतात, के फॉर किरण या चॅनलवरती. धन्यवाद मित्रांनो.